हा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे दीपाच्या चॅनलमध्ये. रविवारची सुट्टी दिवस बघा कसा वर उगवून आलेला आहे. आज रविवार आहे म्हणल्यावर काहीतरी जरा निवांत असते. चला तर मग बघू, विचार करू काय करायचं आहे काय नाही. मी तर विचार करते इडली सांबर काय तर करावं होतं. दुपारी अजून आमचं नियोजन माशाचं वगैरे काय करायचं हे चाललंय सकाळपासून. बहिणीची मुलं बहीण सुट्टीला आलेली आहे. तर बघूया आपण सकाळ सकाळ इडलीची तयारी करून नंतर मी जाणार आहे मासे आणायला. मग बघू कसे आपल्याला मासे भेटते. चला तर मग बघू इडलीची तयारी कशी करायची. त्यामुळे सगळ्यांनी जरा समजून घ्या, थोडा जास्तच पसारा आहे पण असो ठीक आहे, होतच असते. आता आम्ही ही सांबरची तयारी करत आहे. ही फ्लॉवर, वांग, भोपळा, बटाट आणि कांदे. डाळ आम्ही शिजवून घेतलेली आहे, पीठ भिजलेलं आहे. आता इडली करत आहोत. हे असं पीठ आता असं करून घेऊया. त्याला तेल लावून सांगितलं की असं पीठ तेल लावून वरच्या काय आता सगळे सेट करायचं. आता सांबरची तयारी बहीण करायला लागलेली आहे. मी तोपर्यंत कांदा कापून घेते. हे आमच्या आईची देवपूजा चालू आहे. आणि ही सोलापुरी वांग आहे बघा, काट्यात. त्यामुळे जरी घेतलं तरी जपून काटाला टोचते. तुम्हाला जसं पाहिजे तसं चिरू शकता म्हणा. कसं काय गावीमध्ये चुपचाप पैसे मत भेटतो. त्याचं काय बोलायचं. कांदा कसाही तुम्हाला कोणत्याही आकाराने कापू शकताय. वाढ टाकू शकतो पण कांदा जरा बारीक असला पाहिजे. हो उतरते. सांबर म्हणजे प्युअर साऊथ स्टाईल नच करायचं. मम्मी स्टाईल. शिट्टी काढायची ना. करते. मी करते. ह्याला लावून घेतली पाहिजे. आता आपण इथं सांबराची तयारी करत आहोत. त्यामुळे कुकरमध्ये वांग कापून फ्लावर, भोपळा, शिमला मिरची टाकून असे 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. जरा आजूबाजूला जरा पसारा झालेला आहे तो आवरून व्यवस्थित जरा हे करावं होतं, बाजूला करावं होतं. किचनची सोय नसल्यामुळे थोडीशी गैरसोय होते, पण असो. आता ह्या तयार झालेल्या आहेत बघा, गरम गरम इडल्या. या इडल्या खायला मस्तपैकी तयार आहेत बघा, गरम गरम इडली. आता सांबर झालं की झाला नाश्ता. सकाळचा नाश्ता करून आता आम्ही निघालो आहोत मासे आणायला. या घाई गडबडीत घरातला काही व्हिडिओ तयार झालाच नाही, त्यामुळे डायरेक्ट आम्ही रस्त्यावरचाच मी घेतलेला आहे. चला तर मग बघू मासे आपल्याला कसे मिळतात, कुठे भेटतात. आम्ही चाललेलो आहोत आता बठाण उचटाण इथे. आसपासला बघू शकता
बघू शकता तुम्ही हिरवीगार झाडी, नारळाची थंडगार सावली, उन्हाळ्यातलं ऊन. सकाळचे 8 वाजलेले आहेत. ऊन किती आहे बघा. फायनली आम्ही आलेलो आहे भीमा नदीच्या बंधाऱ्यावर. हे उचटांचा बंधारा आहे. आता इथं बघूया, इथं काय मासेच भेटले नाही. चला आता मग बघू कुणीकडे दुसरीकडे भेटतात का. बघू शकताय तुम्ही किती कडक ऊन आहे. सकाळचे 9 वाजलेले आहे. हिरवीगार शेती बघून असं डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं वाटत आहे. 1 तास झाला आम्ही फिरत आहोत. थोडासा रस्ता चुकल्यामुळे आम्हाला थोडस विचारत आम्ही निघालेलो आहोत. आम्ही आता नळीच्या बंधाऱ्यावरती चाललेलो आहोत. चला मग भेटत का बघूया. हिरवेगार ऊसाची शेती, नारळाची झाडं बघत बघत आम्ही आता निघालो आहे नळीच्या बंधाऱ्याकडे. तुम्ही बघू शकताय अशी कोकणात आलेली फिलिंग होती. अशी नारळाची झाडी वगैरे, ऊस मस्तपैकी बघून आता हळूहळू आम्ही पोहोचलेलो आहोत नळीच्या बंधाऱ्यावर. इथं पण कोण दिसत नाही, पण आले आहेत समोर आलेले आहेत एक मामा मासे घेऊन. चला तर मग बघू त्यांच्याकडे कुठला आहे, किती प्रकारचे मासे आहेत, कुठला छान आहे. हुश, एकदाच मिळाले बाबांनो असल्या उन्हात. 9:30चं ऊन. दमलो, सकाळी 8 वाजल्यापासून फिरतोय. फायनली आम्हाला मासेवाले भेटलेले आहेत. आता बघूया कोणते किती प्रकारचे मासे आहेत यांच्याकडे. ही त्यांची मुलगी छोटीशी. आता ते आम्हाला त्या बंधाऱ्यातून ताजे मासे, जिवंत मासे काढून दाखवणार आहेत. कोणता पाहिजे, कोणता नको. पाणी बघा दोन्ही बाजूनी असं छान मस्त भरपूर पाणी आहे. बघू शकताय तुम्ही हे मासे कसे ताजे जिवंत मासे आहेत बघा. त्यांना पाण्यातून आता जस्ट पाण्यातून काढलेलं. आता ते घेऊन आम्हाला आता वजन करून, कट करून, व्यवस्थित स्वच्छ करून देणार आहे. चला तर मग बघू. तोपर्यंत आसपासचं आपण वातावरण बघू कसं आहे. त्यामुळं कुठून काय केलेलं आहे. हे मासे त्यांनी तोपर्यंत कट करून द्यायला लागलेत. तोपर्यंत आपण इकडं जरा व्हिडिओ शूटिंग घेऊ मस्तपैकी पाण्याची. आता इथं आम्ही निघालो आहोत घरी. फायनली आमचं मासे आलेलं आहे का मासे. आम्ही 2 प्रकारचे मासे आणलेले आहेत. आता हे मासे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता ह्याला सुरुवातीला हळद मीठ लावून घेऊया. वाव, चांगले आहेत. त्याला एक 5-10 मिनिटं हळद मीठ लावून ठेवायचं. खाताना तर मस्त, किती मजा येईल. छान. तिथं समोर बसू आणि अर्धा लिंबू पिळायचा. हा.
हे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. आता याला चांगलं असं पसरून घ्यायचं. आता हे मॅरिनेट करून ठेवू. एक 10 मिनिटासाठी ठेवायचं. ठेवून घ्यायचं. आणि नंतर फिश फ्राय करताना मसाले सगळे एकत्र मसाले करायचे. अद्रक लसूण पेस्ट एकत्र करून फ्राय करून घ्यायचं. ह्यात थोडी मसाला अर्धा लिंबू पिळायचा. थोडस मीठ, अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी हळद आणि थोडस तिखट. चमचावर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं. व्यवस्थित ते मिक्स करून पाणी थोडं थोडं मिळवत ते पेस्ट बनवून घ्यायची. एकजीव करून घ्यायचं सगळं व्यवस्थित ते. आता योग्य प्रमाणात मी ते मिक्स केलेलं आहे. थोडस पाणी घेत घेत ते पेस्ट बनवून पातळशी बनवून पेस्ट आपण आता त्या माशांना, स्वच्छ केलेल्या माशांना आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लावून घेते ते. हे अशा प्रकारे मसाला लावून घ्यायचा. पण फ्राय करण्यासाठी रवा, कॉर्नफ्लॉवर, थोडस मीठ आणि थोडे आपले घरगुती मसाले आहेत ना ते मिक्स करणार आहेत. आणि व्यवस्थित असं कडक होईपर्यंत फिश फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी आता रवा घेतलाय, कॉर्नफ्लॉवर घेतलाय, हळद, मीठ आणि फिश फ्राय मसाला, घरगुती मसाले काय थोडेफार असतील ते टाकलेले आहेत. थोडीशी चटणी आणि आमची घरी बनवलेली, आमच्या आईने बनवलेली मस्तपैकी ही घरगुती झणझणीत सोलापुरी मसाला किंवा चटणी मी वापरलेली आहे. त्याने असे टेस्टी येते ना माशाला. हा हा हा, काय शब्दात सांगणं ना. तुम्ही बघा एकदा ट्राय करून. मस्तपैकी असं एकजीव करून घेतलं आणि आता हे मॅरिनेट केलेले मासे ह्यात असे खाली वर असं सगळीकडे माशांना रवा लावून घ्यायचा. मी कशी लावते बघू शकताय तुम्ही. गरम गरम तव्यावर आणि तव्यात आता फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. असं कडक होईपर्यंत व्यवस्थित फ्राय केलं की खाण्यासाठी गरमागरम तयार. आता ही फ्राय करून घ्यायचं आणि तवा गरम झालेला आहे. तेल टाकून घ्यायचं आणि ही रव्यात मॅरिनेट केलेले फिश टाकून द्यायचं. छानसा एका साईडने परतला तळू दिला की दुसऱ्या साईडने मग पलटायचं. व्यवस्थित ताट झाकून नंतर ताट झाकून वापरून घ्यायचं. माशाला लई सकाळ एवढं ऊन लागलं भयानक, तरी सकाळी लवकर गेलतो. 2 ठिकाणी त्यात रस्ता चुकलो. तुम्ही बघितलं असं सकाळपासून किती हाल झाले त्या माशाचा. पण ना त्याची टेस्ट औरच आहे.
गोड्या पाण्यातले मासे मस्तच लागतात. त्यात करून घ्यायचं. हे व्यवस्थित पलटून घ्यायचं. आता हे छानपैकी वाफलून घ्यायचं. आपल्याला हे करून घ्यायचं. त्याच्यावर ताट झाकू म्हणजे ते चांगला वाफलतो. हे राहिलेले पण मासे ह्या रव्यात बुडवून घ्यायचे. पसरा जरा हा इग्नोर करा. माझा पहिलाच व्लॉग आहे. तर समजून घ्या. कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. त्यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायला आवडेल तेवढं कमेंट मध्ये सांगा. लाईक करा. झाकून ठेवलं होतं वाफवायला. आता बघूया कसा झाला. हा, आणखी एकदा पलटी मारून घेऊया. आणि थोडस तेलापासून थोडस जपून करा. आता उडतंय ते. बघू शकता तुम्ही असं तयार झालेला आहे बघा. व्यवस्थित भाजलेला. आता मस्तपैकी फ्राय झालेला आहे. डीप फ्राय करायचं नाही, शॅलो फ्राय छान लागतं. आधीच मोदीजींनी सांगितले कमी तेल वापरा, त्यामुळे कमी तेलातच वापर करायचा. त्याचा आलाय त्या बहिणीची मुलं आले ते घरी, त्यामुळं लय गडबड गोंधळ पसारा सारा दिवस पुरत नाही. त्यात मुलांच्या रोज नवीन नवीन फरमाईश. आमचं तर काही निका हालच आहे. करूनच आणि वरनं अजून ऊन तर भयानक आहे. आमच्या सोलापूरकडे भयानक ऊन आहे. तर हा कांदा ही मस्तपैकी सोलापुरी भाकरी यात ठेवायची. हा तळलेला मासा हळूच न काही त्याला हे करता असा घ्यायचा. हा कांदा, हा लिंबू असा वरनं पिळायचा, थोडीशी कोथिंबीर आणि झाली बघा तयार फिश फ्राय. मस्तपैकी गोड्या पाण्यातील मला आवडणार. तुम्ही बघू शकता. लिंबू टाकल्यावर अजून थोडं टेस्टी लागल. तर आपण खाऊन बघूया. काय मस्त आहे. काय मस्त आहे. मस्त. तिकडं खूप मस्त आहे. एकदम मस्त मासा झालाय. चमचमीत आणि झटपटीत. दिवसभराच्या धावपळीनंतर टेरेसवर आलेले आहे. दिवस मावळलेला आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर आता
मस्तपैकी छान वातावरण झालेलं आहे. थोडस म्हणजे लहान मुलं वगैरे आहेत त्यामुळं सर्व काही शक्य शूट झालं नाही. जेवढं होईल तेवढं केलंय. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग तेवढं कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट टाइम व्यवस्थित केला नाही. माझ्या चॅनेलला सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.